व्हॉट्सअप गाईस, तर तुम्ही सगळे कसे आहात? वेलकम टू माय न्यू चॅनल. तर गाईज, मी आलेलो आहे शेतामध्ये आणि मी इथे कसं आलो तो ब्लॉग बनवला होता, पण तर काय इश्यू झाला, मी डिलीट करून टाकले व्हिडिओ आणि तो व्हिडिओच गेला, म्हणजे मी ब्लॉग बनवूच नाही शकलो. तर गाईज, आता आलेलो मी शेतामध्ये. मी आणि माझा भाऊ आहे. हे बघा, ये ना, कधी सुद्धा तर त्याचे गणर नाही. तर गाईज, मी शेतामध्ये आलेलो आहे. तुम्हाला शेत पण दाखवायचे आणि सगळं काही दाखवायचे. तर गाईज, आता तुम्हाला मी दाखवतो. काय दाखवते? थांबा, दाखवतो काहीतरी. तर गाईज, हे माझं शेत आहे. म्हणजे आता कॅमेरा का पडतो रे? हां, तर गाईज, काय असं शेत आहे माझं. याला बोलतात गाजरगोंडा आमच्याकडे. हे फुलं आहे वरती बघा. तर म्हणतात ते आमचे पूर्ण रानामध्ये झालते. तर माझे पप्पा कापत तो पार तोपर्यंत माझं तिथपर्यंत माझं शेत आहे. तर तिथपर्यंत माझे पप्पा कापत गेलेले. गाईस, तर काय असा इश्यू आहे, आम्ही 2 दिवस इथं आलो आहे. मी ब्लॉग पण नाही बनवू शकलो, कारण की गाईस काल ना आमच्या शेतामध्ये ना, म्हणजे आमच्या नदीला म्हणजे खूप पाणी आलं होतं. पावसामुळे काहीतरी इश्यू झाला होता. खूप पाणी पण आले ना, आणि खूप काय झालं होतं, पाणी आलं होतं. म्हणून आम्ही नदी येऊ शकलो नाही ना, त्यामुळे आम्ही नाही बनवू शकलो ब्लॉग. तर गाईज, आम्ही खूप खाली गाव आहे. तर त्या खाली गावामधनं तो टावर दिसते बघा, समोरचा मोठा टावर, तिथे बघा. तर गाईज, आम्ही इथने खालनं ते डोंगरापासून ते इथून आले. का आलो माहिती आहे का? हे फक्त तुमच्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी आणतो आम्ही. ते फक्त तुमच्यापाशी ब्लॉग बनवण्यासाठी आलो. विचार केला, मी सगळ्या ऑडियन्सला बोललो आहे की ब्लॉग बनवायचा आहे. तर विचार केला मी बनवूनच राहणार. तर नदीमध्ये खूपच जास्त पाणी पण आलेलं, त्यामुळे आम्ही नाही बनवू शकलो. इश्यू झाला होता गाईस. बोल ना. ऐसा बोलते, मला बोलायचे काय बोल. गाइस, हमारे खेत में कौन से खाने के लिए फल है, अभी हम तुमको दिखाते हैं. दाखवतो गाईस हवं तुम्हाला पण. आता सध्या तर इथं खाली पण आमचं एक शेत आहे. आम्ही इथले तुम्हाला दाखवतो. आजकाल वावरामध्ये करंट खूप दिसतात आहे. इतर गाई इथं करंट बसलेला आहे, कोणी जाऊ शकत नाही आतमध्ये. गाई हे इथं आहे, हे आमचंच आहे. आम्ही इथं काय पेरलं काय नाही, कारण की याच्यामध्ये पूर्ण खडक आहे. खडकामुळे आम्ही काय पेरूच शकत नाही. तर गाईज, जरा खाली आले तरी बघा गाईज, हे आमचं शेत आहे. हे छोटंसं आहे. तो लिंब दिसतो बघा गावाला, इथून हेपर्यंत आमचं सगळं आहे. हे पण आमचंच आहे, हे सगळं आमचंच आहे. तर गाईज, खालचं शेत पण असंच आहे, वरचं शेत पण काय असंच होतं. तर खाली पण एक आमचं शेत आहे. आम्ही जिथं नाही दाखवू शकतो, खूप खाली आहे. आम्ही तितका लांब मोबाईल नाही जाऊ शकत. खूप पाय दुखतात. आम्ही तिथून तर विचार करा तुम्ही. तर नाही दाखवू शकते खालचं. तर गाय हा बोलतोय तुम्हाला फळं दाखवायचे. सीताफळ माहीत असेल तुम्हाला, ते शेतामध्ये उगतं, ते आमच्या शेतामध्ये उगतं. तर गाय तुम्हाला दाखवतो. तर काय असं आहे गाय, शेत वगैरे काहीतरी आमचं असं आहे. काय मला खूप क्लीन येते बाहेर. ते देव पण आहे, ते झाडाखाली आहे का. आम्ही चलून आमचे पाय बघा एवढे घाण झाले, खूपच घाण येत आहे. तर काय चलतोय खूप पाय दुखतायत यार. गाईज, आमचं शेतामधलं छोटंसं घर, याला बोलतात आकाडा, बोलतो याला आकाडा. हे खूप मोठा लिंब आहे, आमचा लिंब आहे. गाईस, तिथे तो आंब्याचं झाड आहे. त्याला एक वर्षी आंबे येतात, एक वर्षी आंबे येत नाही. विषय काय त्याचा. तर गाईस, हे बघा, काळा
नमुना तुम्हाला दाखवतो. नमुने बोलतात काय त्याला? नमुना बोलतो आमच्या शेतामध्ये खायला खूप मजा येते बघा. हो का, खूप मजा येते खायला. आम्ही खातो बी. काही त्याला चला. फुलं पण लागतात. आणि त्याला खाते का नाही माहित नाही, हा खातो. इकडे बघा, या इकडे. आणि सीताफळ दाखवतो तर तुम्हाला. काही सीताफळाचं झाड आहे. सीताफळ. हे हो काय? झाड आहे सीताफळ. हो का बघा, आमच्या मध्ये असे तर गाईज हे सीताफळ कच्चं आहे, आता पिकणार का माहिती आहे का? जे सीताफळच्या आतमध्ये लाल 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 लाईन्स असतात, त्या लाईन्सला आपण कुठे पण ठेवू, इथं आयच्यानं ठेवलं ना 2 दिवसामध्ये पिकणार आहे सीताफळ. तर तुम्ही बाजारामध्ये बघितलेलं असतं बघा ते सीताफळ. तर आमच्याकडे खूप सारे सीताफळची झाडं आहेत. तर आपण नाही रे, ठेव तिकडे जाऊन. काम तोडतात रे, असले लोक तर समजतच नाही. तर गाईज 2 शेत होते. गाईज शेतामधला व्ह्यू बघा, आपण व्ह्यू बघा वे. गाईज गणपती बाप्पा पण बसलेले आहेत आपल्या वावरामध्ये. तो दिसते बघा तुम्हाला. मंदिर दिसते गाईज ना, त्या मंदिरापाशी पण, त्या मंदिरामध्ये पण एक गणपती बाप्पा बसलेले आहेत आपले. तर गाईज गावामध्ये पण बसलेले आहेत. गावामधलं मी घर आताच नाही दाखवणार, अनेक पदार्थ दाखवतो. आणि तुम्हाला मी खूप वेळाने दाखवणार. घर गाईज आता मी दाखवतो माझी मावशी, म्हणजे माझ्या पप्पांची मावशी तिला दाखवतो. गाईज हे आमचं जे घर आहे थोडं इटाने बांधलेलं. आमची दुश्मनी आहेत बाजूने. तर गाईज माझं चुलत्याचं आहे, फुल वेल चुलत्याचं आहे. माझा भाऊ पण राहतो इथं. मावशी कुठे गेली रे? कुठे? तर गाईज मावशी आमची कशी आहे मावशी? असं काय गाईज आमची मावशी आहे. आम्ही तिकडून आलेलो इथे. हा माझा भाऊ आणि माझी मावशी. आणि आमच्याकडे असं फुल बी असतात आहे वय असे. फुल. तर गाईज काय असं आहे, हे माझ्या चुलत्याचं बैल आहे इथं. बैल बोलते त्याला. तर असं काय आहे. मावशी जेवण केलं का? केलं. पप्पा तिकडेच कापतायत यायचं. येतो आम्ही ब्लॉग बनवतो व्हिडिओ. गाईज निघूयात आपण दुसरीकडे. आणि पदार्थ दाखवू ना. गाईज तिकडून नाही जाऊ शकत, कारण की गावात फिरण्यास माहिती आहे मी ब्लॉग बनवतो. गाईज तुम्ही सपोर्ट करा प्लीज, बस सपोर्ट करा बस, एवढं दुसरं काय नाही, सपोर्ट करा. याला बोलतात गाईज पपई. हे पपईचं झाड आहे. याला नेट कोपऱ्यात दिला ना त्यामध्ये लागतात पपई. आपण गावाकडे आलो तर किती बी खाऊ शकतो. गावाकडे खायला खूप भेटतं ना, आंबे ते उन्हाळ्यामध्ये असतं. ते अलग अलग सीझन असतं, ते उन्हाळ्यामध्ये असतं. तर काय आम्ही जातो आता वरती. हा केव्हापासून बोलते की नको जाऊ जाऊ आता वरती आपण. चला तर सोबतच जाऊया. गाईस आम्हाला यायला आता 12 वाजले, आम्ही 10 वाजता निघलो होतो. 12:30 वाजले. तर गाईज आणि आम्ही खेळतो फुलाने, स्वागतम करतो बघा असं. गाईस माझ्याकडे पप्पा आहे, तुम्हाला नाही दाखवू शकत काय. असं आमचं वावर आहे. तर गाईस इथून ते तिथपर्यंत तर ते पूर्ण आणि कापायला चालू आहे, आणि 1-2 दिवस लागतीलच. आता मी 9वीला आहे, आणि 9वीला काय मी पेपर देऊन आलो आहे, म्हणून आम्हाला सुट्ट्या पण भेटल्यात. तर काय मी तिकडे जाऊ शकत नाही. पप्पा आहे. पप्पा मग तर पप्पा तुमच्याकडनं मोबाईल घेणार, मग तुम्हाला व्हिडिओ पण नाही दाखवू शकत, काय दाखवू शकत नाही. जाऊ कुठं जायचं रे? कुठं जायचं? आता काय नाही, थोडे काही पदार्थ दाखवतो आणि खायचं आमच्याकडे पदार्थ.
म्हणजे हिंदीमध्ये पदार्थ म्हणतात त्याला आणि मराठीमध्ये त्याला फळ तर म्हणतात. गाईज हा शिकलेला नाही आहे, शिक्षण नाही शिकला हा, तसं बोल म्हणून तो असं बोलतो. तसं बोल मला मला मारते बागनं, बोल असं नाही बोलायचं तसं बोलायचं. गाई का बोलतो आता कट करायचं तिथून गाई कुठलं काय काय बोलायले चुकी झालेली मारतो मला. तर गाईस आता आपण बघूया दोडका. मी दोडके तर गाईला शिव्या देतो. आम्ही व्हॉइस कट करू दोडका बिडकं. तर गायला मी दोडका लावलेला, दोडका करण्याने नाव उगवलं वाटतं. तर गायला आम्ही हे आंबे लावलेले, कोणतरी खाल्ले रे शेळीने. त्याची आता दाखवतो. काय असे आंबे आहेत. याला गेल्या वर्षीच लावलेलं, 1 वर्ष झालेलं लावून. याला पण सीताफळ. हे आमचं घर ऐकचं डरसं पहिलं होतं गाईस. का माहिती का, असं म्हणजे असं वाटतं की आता असं वाटतं की साप बीप काय असेल, डरसं पहिलं होतं. कारण असं पालटेलं ना असं पूर्ण आतमध्ये जातो आहे, पूर्ण आतमध्ये. मी आंघोळ पुढं नाही केले, आंघोळ नाही केले बघा, केस बघा. नुसतं ब्लॉग बनवण्यासाठी आलतो मी तो. याला बोर बोलतात का, याला बोर बोर. तर काय असं बोर आहे, बोरीचं झाड आहे. दोडका नाही उगवला, करटुल्या उलटुल्या असतात रे. तर काय आमच्याकडे करटुला पण उगवतात. कुठं जाऊ तुम्हाला दाखवायला, कुठं जाऊ. आम्ही खाली मुंग्या आहेत, रानटी मुंग्या काय चावतात तेव्हा. काय आमच्याकडे करटुले पण उगवतात, करटुले काही दिसत नाही, खालच्या तिथं असतात करटुले. तर आता आपण खाली जाऊया, तुम्हाला दाखवतो करटुले. आई बोलली होती मला की करटुले घेऊन येतात ना. काय करटुले सापडतच नाही, करटुल्याचं झाड सापडलं, करटुले नाही सापडले. तर गाईस काय असं असतं करटुल्याचं झाड आहे. नाही नाही हे नाही, हे नाही, करटुलेच नाही. तर गाईस करटुल्यासारखंच एक झाड असतं, चकवा देतो आम्हाला. आम्ही समजतो की ते करटुले आम्ही तोडून घेऊन जातो, पण तसं नसतं गाईस. करटुल्याचं झाड हाय बोलतो तो, बघूयात कुठे. नाही काय कुठे पण फिरतो. नाही फिरतो मी ह्याच लाईन. तुझी आई तसे तोडू नका रे भावा, साप चावेल तुला. इथं आमच्याकडे आजगर कुठं बी सापच असतात. ते इथं बघा किती झाडझुड आहे, मग साप असणारच इथे. हे बघा वा दे वा. नाही झालं व्हिडिओ बनवला ना, ब्लॉग बी फेमस होईल एका दिवस. दाखव तिकडं कुठं काय करायचं तिकडे दाखव. बिझनेस करतो, बिझनेस करतो नेचरचा. आता आम्ही जरा भेल पाहिजे काय दाखव सांग बस ना. चल लांब बस. तर गाय झालं इथे पण आहे, तिथे पण आहे, सगळीकडे थोड्याशी घेऊन जायचं बस, आपलं काम एवढंच आहे. शांत बस ना, येतेच का जरा पागल ना, का करतोय शेक ना. झालं तिकडं नाही तर. अरे देवा, पेढे खायसाठी खडे खावा लागतात आधी माहिती का.
त्याची भाजी पण चांगली लागते गाईस. काय मी व्हिडिओ चालू करतो आणि बोलत नाही. थांबा बोलतो आता बोलतो आता. तर गाईस एवढा खिस्सा भरलेला आहे, एवढा भरून देऊन जायचा आणि जायचं आपल्या घरी भाजी खायची. कुठं सर मग लांब मी काढतो सर. तर गाईस तर मी काढतो, तर 2 मिनिट थांब. तर फायनली गाईस आपण कटोला काढलेच. आता निघावं घरी जायचं आता. दाखव ना मला शेत दाखव ना. बरोबर ना. तर गाईस भेटूया का कोण्या नव्या ब्लॉगमध्ये, कोण्या नव्या टॉपिकमध्ये. तर तुम्हाला जय हिंद जय भारत. सबस्क्राईब करा गाईस, सपोर्ट पण करा मला. सपोर्ट करायचे काय भागत नाही हो. मी आता ब्लॉग बनवतो, सपोर्टच नाही करतो मी. खरं हो, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा गाईस. तुम्हाला दाखवतो ना आपल्या नेचरबद्दल माहिती बिहिती दाखवतो ना मी. मग सबस्क्राईब करा ना, असं काय करतो तुम्ही. तर गाईस आजचा ब्लॉग इथंच एंड करतो मी. काय ना प्रॉब्लेम होतो. तर गाईस मी जातो घरी आता, भूक लागली. आंघोळ सुद्धा नाही केली, विचार करा. जातो मस्तपैकी नदीमध्ये पोहायचं. आता नदीमध्ये पोहायचं. चला हँड करतो. गाईस कडू गटले ते सापडलेले, थांबा तुम्हाला दाखवतो. गाईस मम्मीचा कॉल आला आतमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कट झाला. तोडतो. तर गाईस असे काय असतात कडटोले, थांबा तोडतून दाखवतो तुम्हाला. असे असतात गाईस कडटोले. सेल्फी घ्यायचे, सेल्फी दरे. तर गाईस कडटोले काय असे आहात, याला बोलतात कडटोले मराठीमधनं. तुमच्या भाषेतनं माहीत नाही. तोड रे. पाहिजे इथे पण आहेत, इकडे पण आहेत. आपण पुढे शोधूया. इथे पण आहेत गाईस, थोडेफार आहेत. तिथे पण आहेत गाईस, आहेत बघा. आजची भाजी जण हे कडटोल्यापासून भाजी बनते गाईस. हे जास्त छोटे तोडू नको काय, एवढं तोडतो पागल आहे. काय बोलतो पागल. जेब मध्ये भर. पकड चालू कर ना व्हिडिओ. बोल ना काहीतरी जरा. तो गाईस मेरा भाई ना, अरे मराठी बोल रे. माझा भाऊ ना आता कटोले तोडतोय. घरी जाऊन भाजी बनवायची, मस्तपैकी खायची मस्तपैकी. आणि हे बघा असं करतो. बघा 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 कसं तोडतो माझा भाऊ. बघा बघा. ह्याला किती मारा बोलतो पाठीमागून बघा नाही. तुझी आई तसे तोडू नका रे भावा, साप चावेल तुला. इथं आमच्याकडे आजगर कुठं बी सापच असतात. ते इथं बघा किती झाडझुड आहे, मग साप असणारच इथे. हे बघा वा दे वा. हे बघा. नाही आता व्हिडिओ बनवला ना, ब्लॉग बी फेमस होईल एका दिवस. दाखव तिकडं दाखव. काय करायचं तिकडे दाखव. बिझनेस करतो, बिझनेस करतो नेचरचा. जरा भेल पाहिजे काय. दाखव ना, सांग ना. चल लांब सांग. तर गाय इथे पण आहेत, तिथे पण आहेत, सगळीकडे थोड्याची घेऊन जायचं. बस आपलं काम एवढंच आहे.
शांत बस ना येरेच की जरा पागल नाही का करतोय चक ना झालं तिकडं नाही तर अरे देवा पेढे खायसाठी खडे खावा लागते आधी माहिती का त्याची भाजी पण चांगली लागते गाईस काय मी व्हिडिओ चालू करतो आणि बोलत नाही थांबा बोलतो आता बोलतो आता तर गाईस एवढा खिस्सा भरलेला आहे एवढा भरून देऊन जायचा आणि जायचं आपल्या घरी भाजी खायची कुठं सर मला आंबव ना मी काढतो सर तर गाईस तर मी काढतो तर 2 मिनिट थांब तर फायनली गाईस आपण कवटुला काढले आता निघावं घरी जायचं आता दाखव ना मला शेत दाखव ना बस बरोबर ना तर गाईस भेटूया का कोण्या नव्या ब्लॉगमध्ये कोण्या नव्या टॉपिकमध्ये तर तुम्हाला जय हिंद जय भारत सबस्क्राईब करा गाईस सपोर्ट पण करा मला सपोर्ट करायचे काय भागत नाही मी आता ब्लॉग बनवतो सपोर्टच नाही करतो मी करा हो सबस्क्राईब करा सपोर्ट करा गाईस मला दाखवतो ना आपल्या नेचरबद्दल माहिती बिहिती दाखवतो ना मी मग सबस्क्राईब करा ना असं काय करतो तुम्ही तर गाईस आजचा ब्लॉग इथंच एंड करतो मी काय ना प्रॉब्लेम होतो तर गाईस मी जातो घरी आता भूक लागली आंघोळ सुद्धा नाही केली विचार करा जातो मस्तपैकी नदीमध्ये पोहायचं आता नदीमध्ये पोहायचं चला हँड करतो